मनुस्मृती तुमच्यापासून सुरू होती. पोरग जन्मलं आणि पोरगी जन्मली, तुम्ही घरात झाडू पोरीला मारायला लावता, पोराला मारायला लावत नाही. तुम्ही घरात भांडे पोरीला घासायला लावता, पोराला घासायला लावत नाही. तुम्ही घरातले सगळे काम पोरीला करायला लावता, पोराला करायला लावत नाही. ही मनुस्मृती आहे. पण श्रीलंकेत मात्र झाडू पोरगी बी मारते, पोरगी बी मारती, बाप बी मारतोय, माय बी मारती. सगळं घरदार झाडू मारतय, सगळं घरदार भांडे घासतय, सगळे घरदार कपडे धुतय, सगळे घरदार स्वयंपाक करतय. श्रीलंकेमध्ये समता आहे, थायलंडमध्ये समता आहे, म्यानमारमध्ये समता आहे. त्यांना मी विचारलंय देशात गेल्यावर, तुम्ही सगळे कसे काय काम करता? ते म्हणजे सगळे आम्ही याच्यासाठी काम करतो कारण भुका आम्हाला सगळ्यांना लागतात, स्वयंपाक आम्हाला सगळ्यांना येतो आणि घर सगळ्यांचं आहे म्हणून आम्ही सगळे झाडू मारतो. आपल्या घरात मात्र माणसं झाडू मारत नाही कारण त्यांना असं वाटतं झाडू जर मारलं तर उद्यापासून मला लोक म्हणतील भंगी भंगी भंगी, त्याला भीती वाटते का? आपल्या घरी झाडू मारत नाही. काही दिवसानंतर लोक असे आळशी होणार आहेत की ते स्वतःचे दात घासणार नाही. बायको पुढे येऊन उभे राहतील, म्हणतील दात घासतील. काय सांगतात त्या लोकांचा भरोसा? हे जर स्वतःचे सॉक्स शोधत नाही, स्वतःचं बूट शोधत नाही, घरात ते कोणतीच कामं करत नाही, पण मात्र हे सगळे कामं आपल्या बिचाऱ्या महिलांकडून करून घेतात. म्हणून माय मावल्यांनो, तुम्ही हिंदू धर्माचे कोणतेही संस्कार आपल्या पोरापोरी करू नका. झोक्यात मुलं मुलगी टाकले, झोका देताना पण मुलं मुली झोक्यात टाकले तर झोका देताना सुद्धा तुम्ही बाबासाहेबांनी सांगितलेला संस्कार सुरू करा. तुम्ही झोक्यातल्या लेकरांना सुंदरसे एखादं वंदना म्हणून द्या किंवा बाबांचं बुद्धाचं एखादं गीत म्हणून त्याला झोका द्या. झोका देताना तुम्ही म्हणा लेकरांना, त्रिसरणाची पंचशिलेची ऋणीच राहील धरणी सदा, शुद्ध मनाच्या तथागताच्या फुलेच वाहू चरणी सदा. ते लेकरू ऐकून झोक्यात, नाही तर वंदना म्हणा, इति पिसो भगवा, इति पिसो अर्हं, इति पिसो सम्मा संबुद्धो. बुद्धाचे गुण, धम्माचे गुण, संघाचे गुण म्हणा. आपल्या महिला तसं करत नाही. पोरं झोक्यात टाकतात आणि गाणं किंवा वंदना म्हणत नाही, तर पोरं झोक्यात टाकतात आणि म्हणतात हाड हाड हाड. कुत्रे कधी काऊन म्हणतात माहित नाही, हाड हाड म्हणतात. पोरं झोक्यात आणि त्याला म्हणतात हाड 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 हाड. माणसाचं लेकरू आणि त्याला कुत्र्यासारखं बोलतात. एका बाईला मी गाणं म्हणताना पाहिलं, म्हणजे हाडग कुतरी बाळगडी आमच्या बाळाची टंगडी पाहिलं. आता बाळाची टंगडी जर कुत्र्यानं धरली तर बाळ जर कुत्र्यासारखं झोक्यातच शिकलं तर काय होईल, किती अवघड होईल. म्हणून तुम्ही झोका देताना असे कुत्र्यावरून हाडहाड म्हणू नका. बघा, म्हणून बाळावर चांगले संस्कार टाका. आज ज्या ज्या लेकरांवर संस्कार टाकलेले आहेत ते लेकरं, सुसंस्कारित लेकरं कुठे निघून गेले. म्हणून तुम्ही कुठलेही संस्कार लग्न कार्यामध्ये सुद्धा अनेक लोक बुद्धिस्ट म्हणतात आणि बुद्धिस्ट म्हणून आता हळदीचा प्रकार खूप जास्त जोमानं वाढलेला आहे. पहिले फक्त नवरदेव नवरीला हळद लावत होते, आता सगळ्या वर्णात लावतात आणि नुसते हळदच लावत नाही तर पिवळे कपडे बी घालतात आणि ते सगळे पिवळे 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 आणि त्याचं घर बी पिवळं. आणि आता असं जोमानं सुरू झालेलं आहे. जी गोष्ट बंद झाली होती ती लोकांनी नव्यानं सुरू केलेली आहे. हे षडयंत्र आहे. म्हणून संस्कार एवढी महत्वाची गोष्ट आहे. पूज्य भिक्खू संघाला बोलून तुम्ही लहान लहान मुलावर संस्कार टाका आणि संस्काराचे वर्ग चालू करा की जेणेकरून येणाऱ्या पिढीला निश्चित स्वरूपामध्ये बाबासाहेब आणि तथागत सम्यक संबुद्धाचा धम्म नीट करेल. उपासक उपासिकांनो, आयोजकांनी आयोजन करताना खूप सुंदर पद्धतीनं सगळे मोठे भंतीजी बोलवले. मोठे भंतीजी जेव्हा येतात तेव्हा सगळ्यांना एक 2 घंटे बोलल्यानंतर वेळ पुरणार नाही. त्यामुळे सगळ्यांना थोडा अर्धा घंटा बोलावा असं आयोजकांचं म्हणणं असतं. बरं, त्यांचं बी बरोबर आहे, कारण सगळ्यांना थोडं ऐकायचं आहे आणि सगळ्यांना थोडं ध्यानातही घ्यायचं आहे आणि सगळ्यांना जीवनामध्ये शिकूनही जायचं आहे. त्यामुळे उपासक उपासिकांनो, तत्वज्ञानाच्या गोष्टी न बोलता, कारण मला सुरू केल्यानंतर अर्ध्या घंट्यानंतर माझी एक्सप्रेस धावणं सुरू होते. त्याच्यामुळं मी आज तत्वज्ञानाचं न बोलता तुम्हाला व्यावहारिक काही गोष्टीमधून 1-2-3 मिनिटांमध्ये नंतर आपलं प्रवचन समाप्त होईल. म्हणून तुम्ही एकाग्रचित्ताने एक गोष्ट ऐका. आजही समाजामध्ये जे काही संस्कार आहेत
ते संस्कार सुसंस्काराच्या नावावर, संस्कृतीच्या नावावर, वेल क्वालिफाईड एज्युकेटेड लोकांच्या नावावर आजही मोठे खतरनाक सुरू आहे. आणि त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रचार हा मोठ्या जोमाने होणार नाही. म्हणून तुमची जबाबदारी आहे की कोणीतरी त्यागाने पुढे या. आणि त्यागाने पुढे आल्यानंतर जी गर्भवती माता नोंद करेल, तर जेव्हा तिचं बाळ जन्माला येईल, तर जन्माला आलेल्या बाळांची आपल्याकडे नोंद असावी. ते काम भारतीय बौद्ध महासभेकडे बाबांनी दिलेलं आहे. पुढे जसंही तो पोरगा 18 वर्षाचा होईल किंवा ती पोरगी 18 वर्षाची होईल, तर प्रत्येक मायबापांचं कर्तव्य आहे की 18 वर्ष पूर्ण केलेला मुलगा आणि 18 वर्ष पूर्ण केलेली मुलगी तिनं त्याच दिवशी 3 ऑफिसमध्ये जाऊन आपल्या नावाची नोंद केली पाहिजे. ज्या दिवशी ती पोरगी 18 वर्षाची होणार आहे आणि ज्या दिवशी ती पोरगा 18 वर्षाचा होणार आहे, 1 महिना अगोदर त्यांच्या घरी मेसेज भारतीय बौद्ध महासभेतून गेला पाहिजे की तुमचं पोरगा 18 वर्षाचं होणार आहे, तुमची पोरगी 18 वर्षाची होणार आहे. आम्हाला माहित आहे 18 वर्षाची होण्याच्या 1 महिना अगोदर त्यांच्याकडे मेसेज गेले पाहिजे की तुम्ही येऊन तुमच्या पोराची 3 ठिकाणी नोंदणी करा. 3 ठिकाणी नोंदणी करा. तुमचा पोरगा समता सैनिक दलाचा आणि तुमची पोरगी समता सैनिक दलाचा सदस्य झालाच पाहिजे. जर तो पोरगा सदस्य नसेल, ती पोरगी जर सदस्य नसेल, तर त्यांना पोरगी देऊ नका आणि ती पोरगी घरी सून म्हणून करू नका. तिला जायचं तर जाईल अमेरिकेत तिकडं कुठं, आणि त्याला आणायची तर कुठून अमेरिकेतून आणायची. हा बाबासाहेबांचा आदेश आहे. म्हणून समता सैनिक दलाचा प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलगी वयाच्या 18व्या वर्षी सदस्य झाले पाहिजे. आणि ज्या दिवशी समता सैनिक दलाचा ड्रेस घालून, बाबांनी सांगितलेली निळी घेऊन, आमचे बाळासाहेब, आमचे भीमराव साहेब, आमचे आनंदराव साहेब, आमचे सुजात साहेब, आमचे राजरत्न साहेब, आमच्या बहीण मायावती, आमचे आठवले साहेब, आमचे माने साहेब, आमचे जेवढे बी लिडर आहेत सगळ्याचे नाव माहिती मला वाटायचे, तर सगळ्यांनी जेव्हा निळी टोपी घालून येतील, जेव्हा आम्ही भिक्षू संघ देखील बाबाच्या त्या समता सैनिक दलाच्या पुढे उभे राहू, तेव्हा ज्यांची तुम्ही म्हणता की हे राष्ट्र आम्ही हिंदू करतो, त्यांना घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बौद्ध राष्ट्र करतो. तुम्ही काय करतो? आम्ही या बौद्ध राष्ट्राची भरणी करतो, पायाभरणी करतो. म्हणून त्या दिवशी तुम्ही त्या ऑफिसमध्ये जा आणि त्याच दिवशी एका दिवशी 3 फॉर्म भरले पाहिजे तुमचे. समता सैनिक दलाचा सदस्य तुम्ही त्या दिवशी झाले पाहिजे. आणि त्याच पदवर तुम्ही 100 रुपयाच्या बॉन्डवर त्याच दिवशी तुम्ही लिहून दिलं पाहिजे की माझा मुलगा, माझी मुलगी जेव्हा माझं लग्न होईल आणि जेव्हा माझं पोरगी शाळेत जाण्यासारखं होईल, तेव्हा मी पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्येच माझं लेकरू शिकायला पाठवेल. दुसऱ्या संस्थेत शिकायला पाठवणार नाही, दुसरीकडे पाठवणार नाही. आणि हे जर का नाही झालं तर समता सैनिक दलवाले प्रत्येक घरी कोणतं पोरगं कुठं शिकतं याची नोंद घेतील. भारतीय बौद्ध महासभा फॅक्स त्यांच्याकडे पाठवत, एवढे पोरं जन्मले, एवढे 18 वर्ष झाले आणि एवढ्याचे पोरं आपल्या शाळेत नाही, पीपल्स एज्युकेशन नाही, दुसरीकडे तिकडं. म्हणून तुमचा सगळा पैसा दुसऱ्या शाळेत चाललाय. सगळ्या शाळा ख्रिश्चनांच्या शाळा आहेत. म्हणून बाबासाहेबांकडे ख्रिश्चन मिशनरी आपली होती, बाबासाहेबांकडे निजाम आला होता, बाबासाहेबांकडे शीख मंडळ आलं होतं, बाबासाहेबांकडे आणखी दुसरे भरपूर मंडळ आले होते. तुम्हाला आम्ही नोकऱ्या देतो, पैसा देतो, सर्व म्हटले होते. पण बाबासाहेब म्हटले की मी विचार करतो. बाबासाहेब नाराज करत नव्हते. जे लोक पैसा द्यायला तयार होते, जे लोक नोकऱ्या द्यायला तयार होते, त्या कोणाचाही धर्म बाबासाहेबांनी स्वीकारला नाही. पण जेव्हा बाबासाहेब पत्र लिहितात चंद्रमणी भंतीजींना, जेव्हा ते पत्र सुमेध भंतीजी घेऊन जातात, मी पाहिलेले बोधिसत्व पुस्तक वाचा, तुम्हाला डिटेल कळून जाईल. तेव्हा बाबासाहेब त्यामध्ये लिहितात आणि बाबासाहेबांची भेट जेव्हा त्या दोघांची घडून दिल्या जाते, ग प्रकरण भंतीजीला मी स्वतः भेटलो, तेव्हा ग प्रकरण भंतीजीच्या मुखातून मी स्वतःही ऐकलं लखनौला. म्हणे गुणरतन बाबासाहेब यहाँ पर 3 बार आए थे. मी म्हटलं कुठे बसले होते? इथं बसले होते. पण ते म्हणलं तिथं वंदन करू का? हाँ वंदन करो, ये टेबल हटाओ, क्योंकि लोग यहाँ पर आके बैठते, इसलिए मैंने बुद्ध की मूर्ति रखी है कि लोग बाबा के चरणों पर फिर से चरण पर पैर न दे, इसलिए मैंने मूर्ति रखी है. किती श्रद्धा. बुद्धाची मूर्ती ठेवली की बाबासाहेबांच्या पावलावर डबल कोणी पाऊल ठेवला नाही पाहिजे.
बाबासाहेबांचा पाऊल जिथं लागलाय तिथं मूर्ती ठेवली. मी म्हणलं थोडा वेळ बाजूला घ्या, मला फक्त माथा लावायचा की माझे बाबा इथं बसले होते. मी तिथं माथा लावला, म्हणलं म्हणते आप बोलो की बाबा साहब ने आपके साथ क्या चर्चा की. तेव्हा ते सांगू लागले की बाबासाहेबांनी माझ्या इथे भेटल्यानंतर तोच प्रश्न मला विचारला जो चंद्रमणी भंतीजीला विचारला. मला निजाम पैसे द्यायला तयार आहे, मला ख्रिश्चन मिशनरी पैसे द्यायला तयार आहेत, माझ्या या जातीतल्या प्रत्येक माणसाला नोकरी द्यायला तयार आहेत. मी तुम्हाला विचारतो, जर मी तुमचा धम्म स्वीकारला तर तुम्ही मला किती पैसे द्याल आणि तुम्ही माझ्या लोकांना कोणत्या नोकऱ्या द्याल. तर मला चंद्रमणी भंतीजीने उत्तर दिलं की आम्ही तुम्हाला एकही रुपया देणार नाही आणि आम्ही तुम्हाला 1 रुपया नोकरी पण देणार नाही. उलट तुम्हालाच आमचं तिकीट काढावं लागेल, उलट तुम्हालाच आमची व्यवस्था करावं लागेल आणि आमचं भोजनदान बी तुम्हालाच करावं लागेल. असं त्यांनी उत्तर दिलं. तेव्हा बाबासाहेब म्हणाले साधू 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 म्हणाले. बाबासाहेब म्हणाले मला असे धर्मगुरू पाहिजे की जे कोणालाही कोणताही लोभ दाखवणार नाही, कोणालाही कोणता आमिष दाखवणार नाही. आणि म्हणाले ओ बाबा, आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही, नोकऱ्या देणार नाही, पण तुम्हाला आम्ही अशी एक गोष्ट देणार आहे की जी दिल्याने डबल पैसे घेण्याची आणि नोकरी घेण्याची गरजच पडत नाही. आणि ते सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला आम्ही 3 शरणासह पंचशील देणार आहे, 3 रत्नासह पंचशील देणार आहेत म्हणे. बघा, त्रिशरणासह पंचशील अशी एक गोष्ट आहे म्हणे. लाचार होण्याची गरज नाही. पैसे देणारा धम्म नाकारला आणि फक्त त्रिशरण पंचशील धम्म देणारा धम्म बाबासाहेबांनी स्वीकारलाय. कशासाठी? केवळ एवढंच कारण होतं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले की तुमचं प्रत्येकाचं लेकरू हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, सिनियर कॉलेजमध्ये शिकलं पाहिजे. त्याची नोंद आपल्याकडे भविष्यात असली पाहिजे. पण उपासक आणि उपासिकांनो, हे जे संस्कार आहेत, हे पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही धर्मसभा कशी तयार होईल किंवा धार्मिक संस्था कशी तयार होईल, म्हणून बाबासाहेबांनी त्याची संविधान घटना लिहून ठेवलेली आहे. तुम्ही वाचली पाहिजे. मी वाचल्यामुळे मला ते गहिऱ्यामध्ये कळालं. म्हणून मी एकदा एका लग्नाला गेलो. डॉक्टरचं लग्न होतं. पोरगी डॉक्टर, पोरगा डॉक्टर, पण पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून डॉक्टर नाही झाले, धम्माच्या माध्यमातून नाही झाले, हिंदू संस्कृतीनं बनवलेल्या शिक्षण पद्धतीतून झाले. या उतरत्या फलीमध्ये कोणी जन्मला तर खालीच पडतो. जगानं फेकून दिलेला कचरा हे भारतीय शिक्षण आहे, बाबासाहेब म्हणाले. जगानं फेकून दिलेला कचरा आहे, पण त्याच्यावर आधारित नोकऱ्या आहेत म्हणून शिकावं लागतं म्हणे. त्याच्यामध्ये काही तत्वज्ञान नाही, काही सार नाही, पण तरी शिकावं लागतं. तर ते बाबासाहेबांचं तत्वज्ञान न घेतलेला, हिंदू संस्कृतीतून शिकलेला डॉक्टर डॉक्टरी लग्नाला मला घेऊन गेले आणि त्यांना काहीच माहीत नाही. स्टेजवर आले आणि स्टेजवर बुद्धाच्या पुढं आता मेणबत्ती लावायची, अगरबत्ती लावायची, तर मला विचारू लागले म्हणे भंतेजी मेणबत्ती कुठं लावू. आता मी म्हणलं लावा डोक्यावर, ही जागा चोपडी आहे म्हणलं, नेमकंच मुंडन केलं, लावा म्हणलं. म्हणजे त्यांना अजून हेही माहित नाही की मेणबत्ती लावायसाठी तर 3 वाट्या आणून ठेवायच्या असतात, 1 ग्लास आणून ठेवायचा असतो, तिच्यात अगरबत्ती लावायची असती. अजून लग्नामध्ये अनेक शिकल्या सवरल्या लोकांना माहित नाही, पण नेल पॉलिश आणावं लागती, चमकी आणावं लागती, लिपस्टिक आणावं लागती, ॲब्रो पेन्सिल आणावं लागती, नंतर मात्र फटाके आणावं लागतात, दारू आणावं लागती, पुड्या आणावं लागतात. बरं, त्या घोड्यावाल्याला, बँडबाजावाल्याला यांना सगळं काही करावं लागतंय. याची मात्र नोंद त्यांच्याकडे आहे. पण बुद्धाला सुंदर फुलं लागतात, बाबाला एक चांगला हार लागतो, नवरदेव नवरीचा हार मोठा आणि बाबाचा हार 10 रुपयाचा उघडा पडेल सगळे धाग्यावाला. मी म्हणलं यांनी काय 3 मारला नवरदेव नवरीनं, त्यांचा हार मोठा आणि बाबाचा हार छोटा. मी म्हणलं असं लग्न लावत नाही, जिथं बाबाचा हार मोठा, नवरदेव नवरीचा हार छोटा, तिथं मात्र मी लग्न लावेल. आणि म्हणून त्यांना म्हटलं म्हणे भंतेची अगरबत्ती कुठं लावू. म्हणलं कानात लावा. मेणबत्ती त्याची ठेवा, अगरबत्त्या 2 कानात टोचा आणि फुलं नाकात टोचा. म्हणजे तोंड उघडं पाहिजे का म्हणायला. बघा, म्हणजे अजून माहित नाही लोकांना की छोट्या गोष्टी लागतात. ते झालं. नंतर दुसऱ्या एका लग्नामध्ये नवरदेव नवरी तिथे गेले नाचायला. आजकाल नवरे बी नाचू लागल्यात बरं. आम्ही इथं बसलो, दोघं नाचत आले. मला वाटलं बाई याच्या लग्नात दुसरं आठवले पण नाचायला. मला नवरदेव नवरी कधी येणार, पण हेच येते. आता भीती साहेब पुढे चालून काय आम्हाला नाचवतो का काय माहित की भक्तीची एक तास घ्या, तुम्हाला 500 जास्त देतो. नवरदेव नवरी नाचत नाचत येऊ लागले.
हे किती मोठी भयान गोष्ट आहे. मी तिथंच पाहिलं की नवरदेव नवरी गेले नाचायला आणि एक माणूस दारू पिऊन आला, मी एकटा स्टेजवर आणि आला मला म्हणे भंतेजी लवकर आठवा. मला असा प्रश्न पडला लवकर आठवा म्हणजे काय आठवा. मी त्यांना प्रेमाचं बोलवलं, म्हणलं मला सांगा तुम्हाला काय म्हणायचंय, लवकर आठवा म्हणजे काय. तर म्हणे लवकर लग्न लावा. म्हणलं कोणाचं लावा, नवरदेव नाही नवरी नाही, म्हणलं त्यांना घेऊन या. बघा म्हणजे लोकांना अजून हेही भान नाही की पेल्यानंतर काय करावं. मग तो बिचारा बसला आणि जेव्हा वंदना सुरू झाली त्याच्या पोटात दारू आणि तो काय म्हणतो, सोरा मेराय मज्जा पामा आता ठाणा पुढचं तुम्हीच म्हणा म्हणे. मी थकलो म्हणे आता. म्हणजे अजून लोकांना या 5व्या शिलाचा अर्थ माहित नाही की बा मी दारू पिणार नाही, तशा ठिकाणी जाणार नाही. अशा प्रकारचं सीन पोटात दारू असताना सुद्धा लोक घेतात. किती अवघड गोष्ट आहे. म्हणून आम्ही कुठे गेलो तर लोकांना म्हणतो डोळे लावा. आमच्या मागं म्हणा, पण महिला मात्र डोळे लावत नाही, मिची उघडे ठेवतात. त्यांना काय भीती वाटते का काय माहित, भीतीची काय म्हणे मग घेऊन पाहतात का काय नाही. आम्ही म्हणतो नमो तस्सं आणि यायचं चला बस नवीन आमचं बुद्धं सरनंगाच्या बी त्याचं झालं का केवढं घेतलं कानातलं केवढं घेतलं माय तो आम्ही गेलो बुद्धं सरनंगाच्या गेलं बाजूला. त्याच्या पुढं मग आमचं चाललंय पाना ती पाता वेरमणी आणि यायला माहित नाही त्याचा अर्थ. हातावर मच्छर बसलंय आणि त्याचं सुरू पाना ती पाता. तुम्ही म्हणता मध्येच मच्छर मारलं आणि तोंडाने म्हणता की मी प्राण्याची हत्या करणार नाही. हे काय केलं आणि खेड्यापाड्यात तर आमच्या मागं आम्ही म्हणलं पाना ती पाहता वेर म्हणी आणि खेड्यातल्या महिला म्हणे पाण्यात पाहता येण्यावाणी. पाण्यात पाहता येण्या आणि याचं कसं काय मेळ मारला म्हणलं नाही आई पाण्यात पाहता येण्यावाणी नाही, पाना ती पाहता वेर म्हणे. जाऊ द्या म्हणे बाबा काय म्हणलं तर काय म्हणलं तरी जे असते ना ते म्हणे नाही म्हणून असं नाही म्हणून पाना ती पाहता म्हणा. 10 वेळेस म्हणून घेतलं तरी त्या पाण्यात पाहता येण्यावानीच म्हणायचं. अहो कितीतरी दिवस लोक आणि अजूनही काही लोक त्यांना भंतेजी म्हणा असं येत नाही. कितीतरी लोक अजूनही म्हणतात भंतूजी. उकाराच्या ठिकाणी मात्रा ठिकाणी उकार द्यावं हे कळत नाही. बाकीचे लोक आम्हाला माऊली म्हणतात, महाराज म्हणतात, बाबा म्हणतात ते समजू शकतो. पण बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन 70 वर्षानंतर बंधूजी म्हणावे किती मोठी गोष्ट आहे, किती अवघड गोष्ट आहे. म्हणून उपासक उपासिकांनो हे संस्कार जे आहेत हे संस्कार आपल्याला टाकणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते संस्कार जर हळूहळू आपल्याकडे पडले तर निश्चित स्वरूपामध्ये आपला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या क्षणी तुम्हाला एक शेवटचं उदाहरण सांगतो की संस्कार टाकण्यासाठी आपण अनुकरणीय बनू नका, अनुसरण करा. एक पहिलंच वाक्य आहे, बुद्धं शरणं गच्छामि. बस एवढ्याच गोष्टीचा अर्थ समजून घ्या. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं म्हणजे ज्ञान, बुद्धत्व, संबोधी. सिद्धार्थ गौतम शरणं गच्छामि कोणी नाही म्हणलं. सिद्धार्थ गौतम जेव्हा पिंपळाच्या झाडाखाली जाऊन वैशाख पौर्णिमेच्या रात्री बसले, 3 प्रहरामध्ये त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञानालाच म्हणतात बुद्धं. ते ज्ञान काय प्राप्त झालं तर ते ज्ञान त्यांना प्राप्त झालं पहिल्या प्रहारामध्ये त्यांना कुब्बे निवासानुसतीचं ज्ञान प्राप्त झालं. महान पालीचे गाणे अभ्यासक पूज्य आनंद महातेरो या ठिकाणी उपस्थित आहेत. ही हिंमत करत आहे मी सांगण्याची. तुम्ही पुरावा घेतला पाहिजे की यांच्या समोर सांगतात म्हणजे खरं आहे. कुब्बे म्हणजे पूर्व, निवासानु म्हणजे अगोदर. मी सिद्धार्थ गौतम म्हणायच्या अगोदर काय होतो, माझं नाव काय होतं, माझं गोत्र काय होतं, मी कोणत्या कारणाने मेलो, किती आयु होता, मायबाप कोण होते, मेल्यानंतर पुन्हा उत्पन्न झालो, याचं नाव आहे कुब्बे निवासानुसतीचं ज्ञान. 1 नाही 2 नाही, 1000 नाही 2000 नाही, 1,00,000 कोटी नाही, तर ते म्हणतात मला तेवढ्या 4 घंट्यामध्ये. बघा बुद्ध तो प्राप्त झालाय 3 प्रहरामध्ये. प्रहर असते 4 घंट्याची, 4 4 4. पहिली प्रहर, दुसरी प्रहर, तिसरी प्रहर. 3 प्रहरामध्ये ज्ञान प्राप्त झालंय. पहिल्या प्रहरी कळलं कुब्बे निवासानुसती म्हणजे पूर्व जन्माचं स्मरण झालं.
म्हणजे पूर्व जन्म दिसले. एक नाही दोन नाही, किती? संवर्त विवर्त कल्प. संवर्त विवर्त कल्प. एक कल्प म्हणजे 10 किलोमीटर एक खड्डा खोदायचा, मोहरी भरायच्या, 100 वर्षांनी एक मोहरी काढायची, जेव्हा त्या सगळ्या मोहरी संपती तेव्हा एक कल्प. असे किती? संवर्त विवर्त कल्प. संवर्त विवर्त म्हणजे काय? एका दशक शतक सहस्र दशसहस्र लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दशाब्ज रब्ज दशरब्ज खब्ज दशकब्ज असं करत करत संख्य दशसंख्य असंख्य दशासंख्य असं करत 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 संवर्त दशसंवर्त विवर्त दशविवर्त असा आकडा आहे. तेवढे कल्पपर्यंत त्यांना त्यांचे पूर्वजन्म दिसले. हे पहिल्या प्रहारात. दुसऱ्या प्रहारामध्ये त्यांना काय दिसलं? या सगळ्या संसारामध्ये हे जेवढे प्राणी आहेत, 2 पायाचे, बिना पायाचे, 4 पायाचे, बहु पायाचे, कुठं आहेत, 4 नरक लोक दिसले, 1 प्रेत लोक दिसले, 1 मनुष्य लोक दिसले, 21 देव लोक दिसले, 4 ब्रह्म लोक दिसले. अरे 31 भवन दिसलं. अरे सगळे प्राणी, मुंगी का झाली, गाय का झाली, कोंबडं का झालं, डुकर का झालं, गाढव का झालं, हा मनुष्य का झाला, हा काळ्या रंगाचा का झाला, हा उंच का झाला, हा टेंबू का झाला, हा गोरा का झाला, हा इथं काय जन्मला, तो तिथं काय जन्मला, याची आई लवकर का मेली, हा गर्भाशयात का मेला, हे सारी गोष्टी त्यांना सगळ्या प्राण्याबद्दल कळल्या दुसऱ्या प्रहारात कळल्या. तिसऱ्या प्रहारात काय कळलं त्यांना? तिसऱ्या प्रहारात कळलं कारण काय? त्यालाच म्हणतात प्रतीक समुत्पाद सिद्धांत. त्यालाच म्हणतात कार्यकारण भाव. कार्यकारण भाव म्हणजे काय? दुधाचं झालं दही. हे दही आहे कार्य, दूध आहे कारण. पण आता झालं लोणी. आता हे लोणी जे आहे हे कार्य आहे आणि दही त्याचं कारण आहे. आता झालं तूप. आता हे तूप कार्य आहे, लोणी त्याचं कारण आहे. पण दुधाचं तुपाचं नातं काय हे कोणाला समजत नाही आहे. दूध हे कारण नाही, पण बिना दुधाचं तूप होत नाही. पण तुपाचं पुन्हा दूध कसं होतं याला भावचक्र म्हणतात. याला कार्यकारण भाव समजण्यासाठी उपासक उपासिकांवर ध्यान विपස්සना करावी लागते. आणि आपले लोक विपස්සनेला विरोध करतात, पुनर्जन्माला विरोध करतात, या सगळ्या गोष्टीला विरोध करतात. म्हणजे भगवान बुद्धाच्या बुद्धत्वाला विरोध करतात, भगवान बुद्धाचं बुद्धत्व नाकारतात आणि जोरानं म्हणतात बुद्धं शरणं गच्छामि. भाई तुम्हारी पहिली लाईन कंप्लीट नाही हुई अभी तक. पहिलीच लाईन कंप्लीट नाही झाली. बुद्धं म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे पूर्व जन्माचं स्मरण, सगळ्या प्राण्याचं स्मरण आणि त्याचं कारण कळणं, याला म्हणतात ज्ञान प्राप्त झालं. आणि ते ज्ञानाला आपण शरण जातो दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा. कारण आपल्याला काल काय खाल्लं याचं स्मरण नाही, आपली बुद्धी बुद्धत्वासारखी नाही. म्हणून तीनदा सांगण्यासाठी, ज्यांना तीनदा सांगून कळत नाही त्यांना भगवान बुद्धाला काय प्राप्त झालं हे समजणं थोडंसं अवघड काम आहे. आणि म्हणून आपण सराव करणं सुरू करा. आपल्या जीवनामध्ये निश्चित स्वरूपामध्ये या गोष्टी आपण टाकणं सुरू करा. आजच्या क्षणी जास्त उपदेश देणार नाही. साहेबांना मोठ्या भतीजींना पण बोलायचंय. पण महिलांनी घरामध्ये संस्कार टाका आणि घरात संस्कार टाकताना आपल्या नवऱ्यासोबत चांगलं राहा, बायकोसोबत चांगलं राहा. नवऱ्यानं बायकोला मारू नका, बायकोला बिमार खायचं काम करू नका. पण एवढं करून नवऱ्यानं हात उगारला अशा बुद्धाकडे जा, म्हणायचं नमो तस्सं, पाठीमागे जसं होईल तसं. कारण म्हणताना नवरा मारत नाही, पण आपल्या महिला तसं करत नाही. नवऱ्यानं हात उगारला तर अशा बुद्धाकडे जात नाही, उद्या त्याच्या हाताखाली येतात, मार रे मार, अंकल खावा मार, आपल्या हाताखाली मारायचं, मार 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 मार, जर नाही मारस ते मारते म्हणून महिला मार खातात. म्हणून अशा बुद्धाकडे जा, अशा बाबासाहेबाकडे जा. आणि सर्वात इम्पॉर्टंट, घरात जर भांडण होऊ द्यायचं नसेल तर शेवटी 8 मिनिटात सांगतो प्रवचन समाप्त करतो. हे प्रवचन मी कुठेही उदाहरण देत राहतो नेहमी. जवळ लोक सुधरत नाही तेवढे काही सांगत राहणार आहे. तुम्ही 10 वेळेस जरी ऐकलं असेल तर तुमच्या फायद्यातच होईल. घरामध्ये विश्वास नावाचा पाया बनवा, सहनशील नावाच्या भीती उभ्या करा आणि क्षमाशील नावाचं छत टाका. तुमचं मंगल प्रवेश झाल्याशिवाय राहणार नाही. जसं की घराचा पाया मजबूत लागतो, भीती चांगल्या लागतात, छत चांगलं लागते, त्यांचा गृहमंगल प्रवेश चांगला होतो. तसं तुमच्या संसारात विश्वास नावाचा पाया, सहनशील नावाच्या भीती आणि क्षमाशील नावाचं तुम्ही छत टाका, तुमचं मंगल होईल. घरात सगळ्यांनी एकमेकाबद्दल विश्वास संपादन करा. सासू सासऱ्यांसोबत वाद करू नका, पैसे जपून वापरा. नवऱ्यासोबत वाद करू नका, पत्नीसोबत वाद करू नका. आणि नवरा जर मारकंड असेल, घरात भांडण असेल तर मी सांगतो ही गोष्ट करा. नवरा घरी येण्याच्या 15 मिनिटं अगोदर पाठ टाका, बकेटीत पाणी घ्या आणि नवऱ्याची वाट पहा. बकेटीत पाणी हिवाळा असेल तर गरम असवण्यात भांडण तिथं सुरू होते. आणि नवरा घरी यायच्या 15 मिनिटं अगोदर चेहरा प्रसन्न ठेवा, जसं तुम्ही पहिल्या दिवशी नवरी होती तसा ठेवा. कधी
भांडण होत नाही. 9% ठेवा, कारण चेहरा जर पोतारल्यासारखं ठेवला भांडण तिथं सुरू होतात. कितीतरी महिला नवरा घरी आले म्हणतात कधी आणतावं, मग काय मेल्यावर आणता का काय? ते बाहेरच्या बाहेरच बीपी वाढतोय. म्हणून महिलाच्या बीपी कमी, माणसाचे जास्त वाढलेले आहेत. अटॅक महिलाला कमी, माणसाला जास्त आलेले आहेत. आणि बया महिला कमी गेले, माणसंच गेले अगोदर. बघा तू पाहे, हे सगळे कारण, याचे टीप कारण हेच आहेत. म्हणून महिलांना सांगू लागलो हे, तुम्ही पाठ टाका आणि नवऱ्याची वाट पहा. आणि नवरा जसा घरी आला तर आल्याबरोबर म्हणायचं हात जोडून, स्वामी या, स्वामी या, स्वामी या म्हणायचं. स्वामीला पाठावर उभं करा, स्वामीचे पाय धुवून द्या, स्वामीचे पाय पुसून द्या आणि झोपल्यानंतर पाय दाबा. आणि संध्याकाळी म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना मालिश करून तेल लावून मग तुम्ही उशिरा झोपा. तुमच्या घरात कधी भांडण होणार नाही, कधी वाद होणार नाही. मी हे प्रवचन सांगितल्यानंतर एक बाई आली म्हणे, भंतेजी तुमचं पटलं म्हणे, पण एवढं सगळं करायला सासू सासऱ्यांना गुणी पाहिजे म्हणे, गुणी. दुर्गुणी असं त्याचं कसं करावं म्हणे. मी म्हटलं बुद्ध म्हणतात म्हणून करा बा, गुणी असो दुर्गुणी असो करा. तिसरी आली, अवगुणीचं सोडा म्हणे, पेणारा असलं त्याचं काय करावं सांगा म्हणे. भंतेजी पेणाऱ्याचं काय करावं? मी म्हटलं पेणाऱ्याचं बी तसंच करावं. स्वामी या या या, कमी पिया पिया पिया. स्वामी पडले पडले पडले, स्वामी वकले वकले वकले. आणि स्वामीला धारा धारा धारा, स्वामीला पुसा पुसा पुसा, असं म्हणून करा बा म्हणलं. त्या बिचारीनं माझं ऐकलं म्हणे, भंतेजी लग्न झाल्यापासून ते रोज पित आहे आणि मी रोज भांडण करते, तर तुम्ही म्हणता तुम्ही उद्या प्रयोग करतेस म्हणे, बघू काय होत्या. नवऱ्याला माहितच नाही घरी काय होणार आहे. तिनं बघितलं, पाणी घेतलं आणि नवरा आला भांगडा खेळत, त्याला माहितच नाही काय होणार आहे. जसा आला, आल्याबरोबर हात जोडले म्हणे, स्वामी या, स्वामी या, स्वामी या. ते चिंग पडूनच गेलं. ते असं पळालं नाही पळालं. त्याला वाटलं दुसऱ्याच्या घरी आलो का काय करणार, आणि इथं तर शिव्या भेटत स्वामी कोण म्हणलं. ते असं पळालं नाही पळालं. म्हणे धारा धारा धारा, काय सांगत आपलंच घरी आपलंच घरी. पुन्हा त्याला धरून आणलं, पाय धुतल्याबरोबर त्याची उतरूनच गेली, सगळीच उतरली. आणि पाय दाबली तर टुकू टुकू पाहू लागला, असं पाहू लागला. 2 दिवस पाय धुऊ दिले. तिसऱ्या दिवशी निम्म्या रात्री उठलं आणि बायको पोराला उठवलं लाण्या म्हणे, बाबू 2-3 दिवसापासून माझे पाय दुखतात, तर डॉक्टरनं मला जायचा निरोप दिला का काय म्हणे. मी चाला नाही का, असं गेलो नाही गेलो. त्याला वाटलं करतो का काय. ते म्हणणार नाही बाप्पा, त्या औरंगाबादच्या गॅन्डरची भट्टीची मम्मीला सांगितलंय म्हणून तसं करू लागली. त्याच्या लक्षात आलं हे दारूमुळं सांगितलंय. त्यानं दारू सोडून दिली. त्या आईचा मला फोन आला, पण त्याची प्रयोग सक्सेस झाला. माझ्या नवऱ्या दारू सोडली, आता घरी येतात आणि आमच्या घरात वाद नाही राहिला. मावल्याकडं तुमच्याकडे खूप बल आहे, तुमच्याकडे खूप ताकद आहे. एकदा नंबर होऊन तर पहा, एकदा करून तर पहा घरी. 100% तुमच्या नवऱ्यानं जर तुम्हाला काम नाही करू लागलं, तुमच्या स्वभावात नुसार जर नाही केलं तर मग काय. आणि मग निश्चित स्वरूपामध्ये आपण हे करा. आजच्या क्षणी तुम्हाला एवढा संदेश देतो. धन्यवाद भंतेजी. आपण आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये या ठिकाणी धम्मदेशना दिली. भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी याचं महत्त्व जनसमुदायाला पटवून सांगितलं. आपल्याच विषयाला या ठिकाणी आकलन करून आम्ही देखील साहेबांच्या समक्ष या ठिकाणी संकल्प केलेला आहे की जेव्हा कधी महाबोधी महाविहार हे मुक्त होईल आणि ते बौद्धांच्या ताब्यात येईल, तर सर्वप्रथम 1,00,000 समता सैनिकाचा तल भीमराव साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या महाबोधी महाविहाराला सलामी देईल, सल्यूट करेल, असा संकल्प या ठिकाणी आम्ही देखील करत आहोत. ज्यावेळेस 1,00,000 समता सैनिक दल त्या महाबोधीला सलामी देईल, तर जगाचं लक्ष आपोआप आपल्या या जम्बूद्वीपाकडे जाईल. तर हा देखील आमचा संकल्प आहे. याच्यावर भिक्खू संघाची अनुकंपा असावी आणि आमचा संकल्प हा पौर्णिमेच्या चंद्रप्रमाणे पूर्ण हो, अशीच मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयात ज्यांचं स्थान आहे, ज्यांच्या आदेशाचं आपण कधीही उल्लंघन करत नाही, असे आपल्या मातृसंस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर, मी यांना विनयपूर्वक विनंती करतो की आपण या भव्य जनसमुदायाला संबोधित करावे. आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर, जोरदार आहे. भीमराव साहेब आंबेडकर आगे बढ़ो. भीमराव साहब आंबेडकर आप आगे बढ़ो. भीमराव साहब आंबेडकर आप आगे बढ़ो. थोड़ा साइड ला थोड़ा साइड ला.